नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 9 जून 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आता आपण काल काय विश्लेषण केलं होतं ते सगळ्यात आधी समजून घेऊया. काल मी तुम्हाला ह्या 3 लेवल दिल्या होत्या. ही पहिली होती, ही दुसरी होती आणि ही तिसरी लेवल होती. तुम्हाला क्लिअर कट सांगितलेलं होतं 23,185 ही मेक ऑर ब्रेक लेवल असेल आणि हेही सांगितलं होतं कदाचित त्याच्या खालीच गॅप डाऊन ओपनिंग होईल. बरोबर. जर ह्याच्या खाली टिकलं, आपल्याला आता ओपनिंग झालेलं नव्हतं कालच विश्लेषण केलेलं होतं त्यामुळे हे सांगितलं होतं की जर ह्याच्या खाली टिकलं तर आणखीन सेलिंग येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचं टार्गेट होतं 23,120, त्याच्या पुढचं टार्गेट होतं 23,040 आणि सांगितलं होतं मग हा झोन जो आहे हा सपोर्ट झोन म्हणून काम करेल आणि इथनं जरी बाउन्स आला म्हणजे किंमत समजा इथनं खाली 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 यायला लागली तर ह्या एरियात आल्यानंतर बाउन्स जरी आला तरी त्यानंतर सेल ऑन राईज होईल आणि किंमत पुन्हा खाली जाऊ शकते. हे मी कालच सांगितलेलं होतं. तुम्हाला लक्षात असेल तर चांगलं आहे, लक्षात नसेल, टेस्ट करायचं असेल तर कालचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अजूनही उपलब्ध आहे. तुम्ही जाऊन ते चेक करू शकता. आपण दररोज काय विश्लेषण करतो हे दुसऱ्या दिवशी एकदा मार्केट झाल्यानंतर अवश्य चेक करा. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की केलेलं विश्लेषण किती ॲक्युरेट येतं. मग तुम्ही काय करू शकता या विश्लेषणावर जास्त विश्वास ठेवू शकता आणि ह्याच्यावर आधारित तुम्हाला जे काही करायचं असेल मार्केटमध्ये काम ते तुम्ही मग करायचं की नाही हे ठरवू शकता. केवळ मी सांगतोय म्हणून ते करू नका. आता इथे आपल्याला लक्षात आलं खाली ओपन झालं, ओपन झाल्या झाल्या बाउन्स यायला सुरुवात झाली. हा बाउन्स सुद्धा कुठपर्यंत येणार हे मी आपण जे लाईव्ह अपडेट देत असतो त्यामध्ये सांगितलेलं होतं. ह्या ज्या लाल लाईन्स दिसत आहेत ही लाईन आहे 23,150. ज्या वेळेला हे मार्केटमध्ये निफ्टीमध्ये बाउन्स यायला लागला तेव्हाच मी सांगितलं होतं की येणारा हा जो बाउन्स आहे हा 23,150 ते 23,245 ह्या रेंज पर्यंत येऊ शकतो आणि ह्या रेंज पर्यंत आल्यानंतर पुन्हा एकदा मग रिव्हर्सल होऊन सेलिंग स्टार्ट होऊ शकतं. तुम्ही चेक करू शकता की त्यानंतर थोडं वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं, असं करत करत बरोबर ह्या लेवलला आल्यानंतर जे जे आपले प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत, पेड कोर्सचे सदस्य आहेत किंवा ज्यांनी YouTube चॅनलला मेंबरशिप घेतलेली आहे, गोल्ड मेंबरशिप किंवा त्याच्या वरचे मेंबर्स आहेत, त्यांना आठवत असेल किंवा सगळ्याच मेंबर्सना मी हे अपडेट दिलेलं होतं की ही जी तेजी आहे ही ह्या झोन पर्यंत येऊ शकते, ह्या रेड झोन पर्यंत येऊ शकते आणि इथून रिव्हर्स होऊ शकते. इथून रिव्हर्स व्हायला लागल्यानंतर मी पुन्हा पुढचं अपडेट दिलं की हे जे सेलिंग आहे हे कुठपर्यंत होऊ शकतं तर ही जी लेवल दिली आहे 23,090 हे पहिलं टार्गेट आहे. त्यानंतर 22,995 हे दुसरं टार्गेट आहे आणि 22,920 हे तिसरं टार्गेट आहे. त्याचसोबत हेही सांगितलं होतं की ही फायनल टार्गेट आहेत सेलिंगची. शॉर्ट टर्म मध्ये सेलिंग ह्याच्यापेक्षा जास्त होण्याची शक्यता कमी दिसते. त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला ह्या लेवल पर्यंत किंवा ह्याच्या खालीही जाऊ शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला मुवमेंट होऊ शकते आणि पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वाधिक असते. तुम्ही बघू शकता आज बरोबर 23,090 ला टच केलं. शेवटच्या एक 3-4 मिनिटामध्ये जर तुम्ही बघितलं तर बरोबर 23,090 ला टच केलं आणि त्यानंतर बाउन्स आला. तर आपलं टार्गेट जे होतं पहिलं टार्गेट ते आजच मिळालेलं आहे. हे झालं काल आपण काय विश्लेषण केलं होतं, आज लाईव्ह मार्केटमध्ये काय विश्लेषण केलं आणि प्रत्यक्षात काय घडलं. जसं सांगितलं होतं
तसंच घडलेलं आपल्याला आज बघायला मिळतंय. आता आपल्याला फोकस करायचं आहे की उद्या काय होऊ शकतं. तर आता इथे आपल्याला काय करूया, आपण ह्या चार्टवर आता ह्या ज्या लेवल होत्या, ह्या लेवलचं महत्त्व संपलेलं आहे. कारण हे आपल्याला काल आणि आज एवढ्यापुरतंच ह्याचं मर्यादा होती. तर ह्या लेवल्स मी आता काय करतोय, काढून टाकतोय. ओके, ह्या सर्व लेवल जे आहेत हे आपण काढून टाकूया. ठीक आहे. आता ह्या ज्या दोन लाल लेवल्स आहेत ह्या राहिल्या तरी चालतील. त्याचंही तसं काम संपलंय, पण तरी सुद्धा आपल्याला आता राहू देत, कारण कदाचित त्याचा रेफरन्स पुन्हा येऊ शकतो. आता पहिलं टार्गेट तर आलंय. आता काय होऊ शकतं, उद्या कदाचित हे पहिलं टार्गेट आलेलं असल्यामुळे इथूनच कदाचित एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. किंवा जर उद्या आणखीन थोडं सेलिंग होणार असेल, गॅप डाऊन ओपन झालं, काय झालं, किंमत खाली जायला लागली, तर खाली येऊन इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. किंवा ह्याच्याही खाली जायला लागलं तर ह्या ठिकाणी येऊन एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. खूपच सेलिंग आलं तर कदाचित ह्याच्या खाली जाऊन एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. थोडक्यात लक्षात काय ठेवायचंय, पहिलं टार्गेट आता टच झालेलं असल्यामुळे जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या क्षणी डब्ल्यू पॅटर्न बनेल म्हणजे अशा प्रकारे तेजी होईल, पुन्हा खाली येईल किंमत आणि पुन्हा वर जायला लागेल. असा डब्ल्यू पॅटर्न ज्या क्षणी बनेल त्यानंतर मग हे जे काही सेलिंग मागच्या 3-4 दिवसापासून चालू आहे ते सेलिंग थांबेल आणि एक शॉर्ट टर्म मध्ये मग बाउन्स यायला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते. कधी तेजी होईल, आपल्याला डब्ल्यू पॅटर्नची वाट बघायला लागेल. जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न होणार नाही, सेलिंग कंटिन्यू होत राहील ही गोष्ट, आणि घसरण कंटिन्यू होत राहील ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला आता हे विश्लेषण लक्षात ठेवायचं आहे. निफ्टी 50 मध्ये बेरिश मुवमेंटचं फायनल जी 3 टार्गेट असतात त्यापैकी पहिलं टार्गेट आज बरोबर टच झालेलं आहे. जसं आपण विश्लेषण केलंय, सगळंच्या सगळं विश्लेषण जशाच तसं आज आपल्याला करेक्ट आलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया, बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टीमध्ये काल काय विश्लेषण केलं होतं तुम्हाला आठवत असेल तर, बँक निफ्टीमध्ये 53,850 ही लेवल दिली होती. त्यानंतर 53,655 ही लेवल दिली होती आणि 53,400 ही लेवल दिली होती आणि सांगितलं होतं ही मेक और ब्रेक लेवल आहे. बरोबर. आता निफ्टी 50 मध्ये काय झालं, ह्या लेवलच्या खालीच ओपन झालं. इथे काय झालं, ह्या लेवलच्या आसपास ओपन झालं, लेवलला टच करून ओपन झालं आणि ओपन झाल्या झाल्या आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. आता इथे खरं म्हणजे काय अपेक्षा आहे आपल्याला, इथे अपेक्षा अशी आहे की जेव्हा मेक और ब्रेक लेवलचा सपोर्ट घेऊन एक बाउन्स येतो तेव्हा तिथे डब्ल्यू पॅटर्न बनला पाहिजे. डब्ल्यू पॅटर्न कसा बनला पाहिजे, तर डब्ल्यू पॅटर्न असा बनला पाहिजे, मी तुम्हाला दाखवतो की हे सेलिंग आलंय असं लक्षात घ्या. त्यानंतर ही तेजी झाली आहे, परत इथे खाली जात आहे आणि इथनं बाउन्स यायला सुरुवात, म्हणजे डब्ल्यू पॅटर्न बनण्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बनल्या होत्या. म्हणजे पहिला लो लोअर लो आहे, दुसरा लो हायर लो आहे, त्यानंतर एक बाउन्स पण चांगला व्हायला लागला होता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपला डब्ल्यू पॅटर्न कधी बनला असता, डब्ल्यू पॅटर्न आपला तेव्हा बनला असता की ज्या वेळेला हा हाय ब्रेक होईल. बरोबर. तर तो हाय ब्रेक झाला का, नाही, त्याच्या अलीकडेच सेलिंग आलं आणि तो येत असताना काय झालं, हा लो ब्रेक झालाय आणि त्याच्या खाली किंमत जाऊन आता वर आली आहे. म्हणजे आता आपल्याला काय झालं की ह्या एरियामध्ये आता डब्ल्यू पॅटर्न बनलेला नाही. जर समजा इथून तेजी झाली, म्हणजे कसं झालंय, निफ्टी 50 मध्ये पहिलं टार्गेट आलेलं आहे. बरोबर. बँक निफ्टी मध्ये म्हणजे उद्या निफ्टी 50 मध्ये फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं, उद्या इथे सुद्धा वर जायला लागलं, तर मग काय होईल, आपल्याला एकदा वर जाऊ द्यायचं, परत खाली येऊ द्यायचं आणि परत वर जाऊ द्यायचं. असा जर आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न इथे तयार झाला तर मग आपल्याला काय होईल, तेजी व्हायला लागेल. मात्र जर हे खाली येताना ही 53,850 ची लेवल जर पुन्हा ब्रेक झाली तर मात्र हे सेलिंग, ही घसरण आणखीन कंटिन्यू होऊ शकते आणि किंमत 53,850 नंतर खाली जर सपोर्ट झोन बघितला तर 53,400 ते 53,655 हा सपोर्ट झोन आहे. ह्या सपोर्ट झोन पर्यंत येऊ शकते. कुठपर्यंत येऊ शकते, कदाचित ह्या लेवलच्या आसपास जवळपास येऊ शकते. ह्याच्या खाली गेली तर मध्यापर्यंत येऊ शकते, त्याच्या खाली गेली तर ह्या लेवल पर्यंत येऊ शकते, त्याच्या खाली गेली तर आणखीन खाली सुद्धा जाऊ शकते. जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही किंवा जोपर्यंत एक बाउन्स येणार नाही, इथे डब्ल्यू पॅटर्नचा तेवढा लगेच विषय येणार नाहीये. ह्या लेवलच्या वर डब्ल्यू पॅटर्न बनला तर चालेल, ह्या लेवलच्या खाली डब्ल्यू पॅटर्न बनला तर त्याचा फार महत्व नाहीये. कारण मग काय होईल, ह्या लेवलच्या एकदा खाली गेलं की मग जे काही सेलिंग होईल त्यानंतर आपल्याला हे सेल ऑन राईज होताना दिसेल. म्हणजे बँक निफ्टीमध्ये सेल ऑन राईज होईल, त्यामुळे त्यानंतर बाउन्स जरी आला
तरी त्या बाउन्स नंतर पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र तेव्हा तयार होईल. त्यामुळे थोडंसं निफ्टीपेक्षा बँक निफ्टीचं विश्लेषण वेगळं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण या दोघांचं विश्लेषण सेम कधी होऊ शकतं, जर तेजी व्हायला लागली आणि इथेच डब्ल्यू पॅटर्न बनला, ह्या लेवलच्या वर असताना 53,850च्या वर असताना डब्ल्यू पॅटर्न बनला, तरच ते शक्य आहे. 53,850च्या एकदा खाली टिकायला लागलं की मग मात्र आपल्याला आणखीन सेलिंग होणार, सेल ऑन राईज होणार, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. तर माझ्या मते तुम्हाला आता बँक निफ्टीचं विश्लेषण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात आलं असेल. आता पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठी ह्या यूट्यूब चॅनलच्या चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. आता तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जर गेलात, म्हणजे यूट्यूब ओपन केलं आणि आपला शेअर मार्केट मराठी हा यूट्यूब चॅनल ओपन केलात, तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला तिथे एक जॉईन बटन आता दिसायला लागलेलं असणार. या जॉईन बटनवर तुम्ही क्लिक करून आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. जॉईन बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला उपलब्ध असणारे 4 ऑप्शन जे आहेत, म्हणजे ब्रॉन्झ मेंबरशिप आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. हे चारीच्या चारी ऑप्शन्स तुम्हाला दिसायला लागतील. सध्या त्यापैकी गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप आपण चालू केलेली आहे. ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप लवकरच चालू होणार आहे. सध्या चालू केलेली नाही आहे. जेव्हा चालू होणार असेल तेव्हा त्याची माहिती सांगितली जाईल. तर तुम्ही मिनिमम गोल्ड मेंबरशिप घेऊन आपल्याला मार्केटमध्ये जे काही लाईव्ह अपडेट्स असतात ते घेऊ शकता. प्लॅटिनम मेंबरशिप घेऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही ह्यापूर्वी शेअर मार्केट मराठीचा कुठलाही पेड कोर्स घेतला असेल, म्हणजे तुम्ही पेड कोर्सचे सदस्य असाल किंवा प्रीमियम ग्रुप मेंबर असाल, म्हणजे शेअर मार्केट मराठीचा आपला जो प्रीमियम ग्रुप आहे, तर त्याचे मेंबर असाल, तर तुम्हाला गोल्ड मेंबरशिपला दिले जाणारे सर्व अपडेट्स आपला ह्याच्यावर टेलिग्रामवर जो प्रीमियम ग्रुप आहे, शेअर मार्केट मराठी प्रीमियम या नावानं, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व गोल्ड मेंबरशिपचे अपडेट्स फ्री ऑफ कॉस्ट सध्या दिले जात आहेत. काही दिवस अजून हे अपडेट दिले जातील आणि त्यानंतर तुम्हाला जर पुन्हा हे अपडेट पाहिजे असतील तर तुम्हाला सुद्धा ही मेंबरशिप घ्यावी लागेल. पण सर्व पेड कोर्सच्या सदस्यांना हे अपडेट्स काही काळासाठी फ्री ऑफ कॉस्ट सध्या दिले जात आहेत. तर तुम्हाला ते अपडेट्स तिथे बघायला मिळतील. आता हे झालं यूट्यूब चॅनल मेंबरशिपसाठी काय काय करता येईल. ह्यापेक्षा जास्त जर तुम्हाला काही शंका असेल तर त्यासाठी मी तुम्हाला माझा व्हॉट्सअपचा नंबर शेअर करतोय. या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधा. लक्षात ठेवा, इथे कॉल करण्याचा प्रयत्न करू नका. साधा कॉल, व्हॉट्सअप कॉल, कारण ह्या नंबरवरचे व्हॉट्सअप कॉल किंवा साधा कॉल स्वीकारला जात नाही. फक्त व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय दिला जातो. त्यामुळे तुमचा यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी जी काही प्रश्न असतील, शंका असतील, ते तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तिथे तुम्हाला रिप्लाय मिळू शकेल. तर हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे पुन्हा एकदा परत येऊया आणि राहिलेला जो इंडेक्स आहे, म्हणजे सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये काल तुम्हाला काय सांगितलं होतं, ही एक लेवल दिली होती, मेक ऑर ब्रेक लेवल आहे म्हणून सांगितलं होतं, 73,660. याच्या खाली जर जायला लागलं किंवा ह्याच्या खाली ओपन झालं आणि टिकलं, तर मग त्याच्या खाली आपल्याला 2 लेवल दिल्या होत्या. 73,465 ची लेवल दिली होती आणि 73,210 ची लेवल दिली होती. हा एरिया सपोर्ट झोन असतो. तुम्ही बघू शकता, गॅप डाऊन ओपनिंग नंतर थोडं आणखीन खाली आलं, मात्र त्यानंतर आपल्याला एक बाउन्स यायला लागला आणि ह्या पद्धतीनं हा बाउन्स येत 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 किंमत इथपर्यंत पोहोचली. त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं, किंमत जर असा बाउन्स आला तर त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकते, हे मी कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं होतं. तशाच प्रकारे हे सेलिंग आपल्याला बघायला मिळाली. आता खाली जाताना तिथे कसं झालंय, निफ्टीमध्ये आपल्याला पहिलं टार्गेट आलेलं आहे, पण सेन्सेक्समध्ये पहिलं टार्गेट अजून आलेलं नाही. 73,395 ही पहिली लेवल आहे. इथपर्यंत किंमत खाली येऊ शकते, ह्या लेवलला टच करू शकते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिलं टार्गेट ॲटलिस्ट येणं आपल्याला अपेक्षित असतं. त्याची जास्तीत जास्त शक्यता असते. 90 ते 95% वेळेला आपण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बघितलंय की ही दिलेली जी टार्गेट असतात त्यातलं पहिलं टार्गेट तरी ॲटलिस्ट येतं. आता ह्याच्या खाली जर किंमत टिकायला लागली तर मग आणखीन पुढचं टार्गेट जे आहे तिथपर्यंत जाऊ शकतं. पहिलं टार्गेट आहे 73,395. ह्याच्या खाली किंमत टिकायला लागली तर पुढच्या टार्गेटच्या दिशेनं जाऊ शकते. ते टार्गेट आहे 73,090. त्याच्याही खाली किंमत टिकायला लागली तर आणखीन खाली जाऊ शकतं 72,860 च्या दरम्यान.
कुठेही ह्या लेवलच्या आसपास म्हणजे उद्या सकाळी ओपन झाल्यानंतर हे पहिलं टार्गेट आलं, तर तिथूनच आपल्याला डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो किंवा आणखीन खाली जाऊन दुसऱ्या टार्गेटच्या जवळ बनू शकतो आणि खाली जाऊन तिसऱ्या टार्गेटच्या जवळ बनू शकतो किंवा त्याच्याही पेक्षा खाली जाऊन इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. आता जसं निफ्टीमध्ये सांगितलं, की पहिलं टार्गेट आल्यानंतर उद्या आपल्याला वाट बघायची की जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनेल तेव्हा तेजी होणार. तोपर्यंत हे जे आपल्याला घसरण आहे ही चालूच राहू शकते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. माझ्या मते उद्यासाठीचं केलेलं हे तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण तुम्हाला आता चांगलंच लक्षात आलं असेल, समजलं असेल. उद्या काय होतंय हे आपण बघणारच आहोत आणि त्याच्यावर आधारित उद्या रात्री आपल्याला पुढचा व्हिडिओ देखील येणार आहे. त्यामुळे आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा आहे, कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.